पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची जालन्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर जिल्हाभरात त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की बदनापूर येथील सध्या मी आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे ते उपस्थित होते आणि आपण काही कार्यकर्त्यांशी संवाद साधूया। आज पंकजाताई पहिल्यांदा जालन्यामध्ये आल्या होत्या, पालकमंत्रीपदी त्यांची निवड झालेली आहे, काय सांगाल? आज सन्माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण वातावरण कुल्ली मंत्री व जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या पहिल्यांदा जालना जिल्ह्यामध्ये आल्या। तमाम जालना जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं जंगी असं स्वागत म्हणजे जालना असेल, बदनापूर असेल, इथं भव्य स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांनी केलं आणि ताईवर कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम आहे की ज्या ठिकाणी अर्धा तास ज्याला दिला तिथं 2 तास त्यांना लागायला लागले। आणि आज आता आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नारायणराव कुचे साहेब यांच्या कार्यालयावरही जंगी स्वागत झालं। आज ताई म्हटल्या की आज मी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना जाते आणि मित्र पक्षाकडं 1 तारखेला ताई जालन्याला येणार आहे आणि मी असेल शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे माझ्या निवासस्थानी ताई येणार आहे, त्याचबरोबर आमचे नेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्याकडेही येणार आहे। त्यामुळं आज त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आमचे मित्रपक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण अण्णा यांच्याकडे ताई गेल्या, भास्कराबा दानवे यांच्याकडे त्यांचं जाणं झालं। म्हणजे ताईंनी आता सांगितलं की जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचं एवढं प्रेम मला आज दिसलं आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण आज बघतो की जवळपास 10,000च्या वरती जनसमुदाय हा प्रजासत्ताक दिनी पोलीस कवायत मैदानावर जमला होता। एवढं प्रेम मी आतापर्यंत कुठल्याही पालकमंत्र्याच्या या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला पाहिलं नाही। तमाम आम्ही महायुतीचे पदाधिकारी हे ताईंचं जालना जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी त्यांना काही आता आव्हान असेल का, काय अडचण येतील? ताईंना कसलंही आव्हान नाही, संघर्ष कन्या आहेत। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या घरातच बाळकुटुंब मिळाल्यामुळं आणि ताईंना मंत्रिपदाचा अनुभव आहे। यापूर्वी ताई बीडला पालकमंत्री होत्या, लातूरला पालकमंत्री होत्या आणि जालना आणि बीड आमचा लगतचा जिल्हा असल्यामुळं सर्व अभ्यास ताईंना आहे। आणि येथील जे लोकप्रतिनिधी आम्ही जे महायुतीचे पदाधिकारी दानवे साहेब असतील, खोतकर साहेब असतील, कुचे साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, हे सर्वजण मिळून या जालना जिल्ह्याचा विकासाचा गाडा ताईकडून जास्तीत जास्त निधी या जालना जिल्ह्याला कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत। तत्कालीन पालकमंत्री यांना विरोध झाला होता आणि मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांना ते न्याय देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता। मात्र आता पंकजा मुंडे यांची निवड झालेली आहे, पंकजा मुंडे न्याय देतील का, वागणूक देतील? हो, सर्वांना न्याय देतील। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्या पक्षाला न्याय देतील। मित्र पक्षांना घेऊन ताई चालणार आहे, कारण की अख्खा महाराष्ट्र चालतो त्यांच्या याच्यावर। मग हे काही विषय नाही जालना जिल्ह्याचं, त्याच्यामुळे त्याचा विषयच नाही राहिला मागच्या याचा कोणताच। तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, पंकजाताई हा चांगला न्याय देतील जालना जिल्ह्याला आणि जालना जिल्ह्याचा चांगला विकास करतील असं मला ठामपणे। मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास मदन। आज पंकजाताई मुंडे जालन्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आणि आज त्या जालन्यात आल्या। जालन्यात त्यांनी महायुतीच्या सगळ्या नेत्यांना भेटी घेतल्या आणि आज ताई एक अभ्यासू असं एक व्यक्तिमत्व आहे, कारण जालन्याचा विकास 100% ताईमुळे होणार, याच्यात काही शंकाच नाही। आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत, काय वाटतं? नाही, ताई न्याय देतील। साहेब बी देत होते आणि ताई पण देतील। त्यांच्यावर आरोप झाला होता? नाही, आता ज्याचे प्रश्न म्हणा, पण तसं नाही। ताई पण मित्रपक्षाच्या लोकांना ते न्याय देत नाही असा आरोप झाला होता। नाही, त्याबद्दल मी काय बोलणार आता, पण साहेब पण न्याय देत होते आणि ताई पण न्याय देणार। ताई न्याय देतील? हो। तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत लोक बारामतीचं नाव घेत होते, पण पंकजाताईच्या हिशोबाने नारायण भाऊ कुचे यांचे यांना आता बदनापूरचं नाव घेतील लोक। 100% बदनापूर हे बारामतीसारखं होईल। आपल्यासोबत एक तरुण कार्यकर्ता आहेत, काय वाटतं तुला, ताई नाही देतील? तुम्ही आता एक प्रश्न विचारला, लोकनेत्याला काय आव्हान असं नाही, लोकनेत्याला काही आव्हान असलं तर ते संघर्ष करणे त्याच्यात ते पेलाची क्षमता आहे लोकनेते पंकजा मुंडेत। कशा पद्धतीने न्याय देईल, काय वाटतं? लोकनेत्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबाला देखील न्याय देणारे आहेत। आपण त्याच्या मागे बीडमध्ये कार्य पाहिलं, लातूरमध्ये पाहिलं ना, आता जालना जिल्ह्यात ही सर्वसामान्य जनतेला त्याच्याकडून अपेक्षा आहे, त्या 100% लोकनेत्या पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे। तर नक्कीच हे होते महायुतीचे सर्वपक्षीय पदाधिकारी। यावेळी पंकजाताई यांना कुठलंही आव्हान नसणार आहे अशा प्रतिक्रिया यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहे। कॅमेरामन हर्षल सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.